म्हणे वावपोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम हरी चरण संतांचे चरण कृपादाने कथेचा ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदो श्रीचरण श्री गुरूंचे आतार्ध हे आपुले चौफाळुन्या भले वरी वैसो पाऊले श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार दया धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून साधू पुरुषाचं वर्णन करतात. संतांचा अलौकिक स्वरूपाचा गुणधर्म जगासमोर प्रगट करतात. संतांचा असाधारण धर्म या अभंगातून जगद्गुरु तुकोबारांनी प्रगट केलेला आहे. संतांचं वर्णन करायचं असेल, संतांचं वर्णन करण्या इतका जर आपल्या बुद्धीचा विकास झाला असेल तरच साधू पुरुषाच्या वर्णनाचा फायदा मानवी जीवनाला होईल. किंबहुना साधूचं वर्णन तेव्हाच करता येईल की ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे. जगद्गुरु तुकोबारा ही संत आहेत. या अभंगातून ज्यांचं वर्णन केलेलं आहे तेही संत आहेत. ज्या संतांचं तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे, आपल्या समोर अभंग मांडलेला आहे, त्या अभंगाचं आपल्याला दर्शन करायचंय, त्या अभंगाकडे आपल्याला जायचंय. त्यापूर्वी आज आपण या ठिकाणी एकत्रित या सत्संगामध्ये जमा झालेलो आहोत. आजची जी कीर्तन सेवा नेमाची होती, सगळ्या भक्तजनाच्या सहकार्यानं आदरणीय परमपूज्य
वारंगी महाराजांच्या निवेदनाखाली ती होती हरिभक्तीपरायण आदरणीय आसाराम महाराज बडे. काही कामाच्या व्यत्ययामुळं त्यांनी 2 दिवसापूर्वी मला हे सांगितलं की महाराज तुम्ही एक सेवा करा, आणि त्या निमित्तानं आजचा हा सेवेचा योग आहे. वास्तविक कधी कधी असं होतं की जो कीर्तनकार आला नाही त्या जागेवर दुसरा कीर्तनकार पाहिला की बऱ्याच लोकांचं डोकं उठायला सुरुवात होते. पण कधी कधी असं सामान्य हिशोबाने पाहिलं, जर प्रॉब्लेम जर आला तर सत्संग आहे, इथं मानापानाचाही काही प्रसंग नाही आणि प्रॉब्लेमला काही विलाज नाही. त्यामुळे महाराजांनी या ठिकाणी मला पाठवलं आणि महाराजांनी स्वीकारलं. छान वातावरण आहे, सुंदर मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपण तुकोबरायांच्या चिंतनासाठी बसलेलो आहोत. फार काही नावं घेऊन फार स्तुती करण्याचं काही कारण नाही, कारण आज असं झालंय, असं आम्ही पाहतो, असं ऐकतो, असं दिसतंय की जर वर्णनच केलं नाही तो लोक कितीही कार्यक्रम करा पुन्हा कार्यक्रम ठेवत नाही. कारण लोकांना स्तुती पाहिजे, पण आपण एक तुकोबरायांचं प्रमाण डोळ्यासमोर ठेवायचंय. आपण देवासाठी परमार्थ करायचा आहे. वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. सगळ्या जगाचं वर्णन करण्यापेक्षा ज्या महापुरुषानं या जगामध्ये नंतर काही क्रांती केलेली आहे, काही विशेष गुणधर्म त्यांच्या ठिकाणी आहेत, त्या गुणधर्माचं थोड्या थोड्या तत्वाने थोड्या थोड्या वेळेमध्ये आपल्याला चिंतन करायचंय. आपला मुद्दा हा आहे या अभंगामध्ये संत वर्णन अत्यंत महत्वाचं आहे. पण संतांचं वर्णन करण्यासाठी स्वतः आपल्याला संत व्हावं लागेल. जोपर्यंत आपण संतपणाच्या पदावर उभे राहणार नाहीत तोपर्यंत संतांची योग्यता, संतांचा मोठेपणा, संतांचा अधिकार आपल्याला कळणार नाही. जो कधी संत झालाच नाही त्याला काय टाळाची गरिमा कळल, त्याला काय विण्याची गरिमा कळल. आणि आज असं पाहायला दिसतं की ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याला हेही कळत नाही या सोमवारी एकादशी कशाला अंडे फोडायला, त्याच्या हातून लोक येण्याची पूजा करतात. त्याला काय विण्याचा महिमा कळणार आहे. तो टाळ सहज खाली टाकतो. टाळ हा प्रत्यक्षामध्ये विठ्ठल आहे हे त्याला केव्हा कळ, जेव्हा तो वारकऱ्यामध्ये संत लोकांमध्ये तेव्हा त्याला कळणार. टाळाला असं कुठेही टाकलं जात नाही. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाळासाठी स्वतंत्र गादी टाकली जाते. काही सांगतो मी की महिमा कळण्याकरता, गरिमा कळण्याकरता सुद्धा त्या रस्त्यावर जावं लागेल, त्या वाटेवर उभं राहावं लागेल. तुकोबराय संतांचं वर्णन करतात, पण अभंगाच्या पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत तुकोबराय एकाही संतांचं नाव सांगत नाही. ही जगद्गुरु तुकोबरायांची विशेषता आहे. पूर्ण संतपर प्रकरण तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये नाही. काही अभंग असे आहेत की त्या अभंगामध्ये त्यांनी मागणी सुद्धा केली. कृपाळू सज्जन हा संतपर अभंग आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा मागणी आहे. वैष्णवा संगती सुख वाटते जीवा संतपर अभंग आहे, त्याच्या सुद्धा मध्ये मागणी आहे. कोण पुण्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविले, त्याच्यामध्ये सुद्धा मागणी आहे. ही करत असताना महाराजांनी एकाही साधूचं नाव सांगितलं नाही. नावाला फार महत्व नसतं, लक्षणाला महत्व असतं. तुकोबराय संतांचं वर्णन करतात. कसे असतात तो संत? लोकांना वाटतं फार वेगळ्या पद्धतीचे काहीतरी संत, अशी संतांची व्याख्या नाही. फार कीर्तन करणारा हे संत नाहीये. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे, त्यामुळे प्रत्येक कीर्तनकार हा संत आहे असं समजायचं काहीच कारण नाही. मग संत कोणी? संतांचे काही लक्षण भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. अर्जुना, तो संत आहे, तो सगळी क्रिया करतो. पश्यन, शृण्वन, पृशन, जिघ्रन, नशनन, गच्छन, स्वपन, श्वसन, प्रलपन, विसृजन, गृहण, निमिषन, निमिषन, नपी. तो सगळं करतो. पाहतो, चालतो, बोलतो, खातो, राहतो, झोपतो, बसतो, उठतो, सगळं करतो. भगवान श्री ज्ञानोबांनी एकाच वाक्यात त्याचा उल्लेख करून टाकला. तो नेत्री पाहत आहे, श्रवणी ऐकत आहे. तो डोळ्याने पाहतो आणि कानाने ऐकतो. त्यामुळे बऱ्याच लोकांची ही अवस्था होते की संत आणि आपल्यामध्ये काय भेद आहे.
संत आणि आपण सारखेच आहोत. जगद्गुरु तुकोबारांनी अनेक दृष्टांत मांडले, त्यामध्ये एक दृष्टांत जगद्गुरु तुकोबारांनी मांडला. गंगा नदी आहे आणि आपल्या गावाला ही नदी आहे, दोन्हीमध्ये साम्य आहे. समुद्र आणि नदी वेगळी आहे, पाषाण आणि शिवलिंग वेगळं आहे. तसं संत आणि आपण दोन्ही सारखे जरी असलो तरी आपण वेगळे आहोत. संत नवथी जगा मानसा त्या सारिखे, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून हे लिंगा. कारण नदीमध्ये समुद्र नाही आणि मंदिरामध्ये प्रवेश करताना जर भगवान शंकराच्या मंदिरात आपण गेलो तर शिवलिंग ही पाषाणाचं आहे आणि पायरी सुद्धा पाषाणाची आहे. दोघांचं मूल्य सारखं नाही. त्यामुळे संत जरी आपल्यासारखे दिसले तरी संतांचा धर्म, संतांच्या ठिकाणी असणारे गुण हे अनेक गुण आहेत. संतांचा महिमा करण्यासाठी, संतांचं मोठेपण करण्यासाठी आपल्या बुद्धीचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानोबांनी पहिल्याच अध्यायात एक दृष्टांत मांडला. जर हिमालय पर्वताची उंची आपल्याला पाहायची असेल तर आपल्याला हिमालय पर्वता इतकं उंच उभं राहावं लागेल. जो तळाला उभं राहतो त्याला हिमालय पर्वताची उंची काय करणार आहे. जर समुद्राच्या तळाला आपल्याला जायचं असेल तर जोपर्यंत आपण तळाला जात नाहीत तोपर्यंत समुद्राचा महिमा काय आपल्याला कळणार आहे. काठावर बसून वर्णन करण्याला काय समजणार आहे. तसं संत वर्णन नुसतं बोलून होणार नाही, त्याच्यासाठी प्रत्यक्ष संत व्हावं लागेल. तुकोबार सांगतात, मी झालो तुका म्हणे अंगी, व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. आणि मलाच कळतय भक्ताचा महिमा, भक्तची जाणती दुर्लभ या गती, अनेकाशी अनेक जाणू शकत नाहीत. जगद्गुरु तुकोबारांचं झालं, ठीक आहे, जर संतांचं वर्णन आम्ही केलं आम्हाला फायदा काय. संतांचं वर्णन आम्ही करू, आमच्या बुद्धीचा विकास आम्ही करू, काय फायदा आहे. ज्ञानोबांनी सांगितलं, ऐक जेथ वाच्या विसवे ते साधू कथा, आपली अश्रांत झालेली वाणी जिथं विश्रांतीला प्राप्त होते ती फक्त संत वर्णनानेच होते. आणि संत वर्णन जगासाठी परमार्थाचा नकाशा आहे. या जर संतांच्या वर्णनाचा जर आपण सतत अभ्यास केला, सतत त्याचं अनुसंधान केलं, भगवान श्री ज्ञान जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, तशा पद्धतीने आपलं जीवन बनत जातं. आणि हा संत वर्णन तुकोबारांच्या आवडीचा विषय असल्यामुळे तुकोबारांनी एवढं सांगितल्यानंतर लोकांनी सहज प्रश्न विचारला, महाराज मग संत कसे आहेत, काय संतांचा असाधारण धर्म आहे आम्हाला सांगा. तुकोबारांना खूप आनंद झाला आणि पहिलं लक्षण, पहिलं वर्णन जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी,
केल्यानंतर सगळे संसारिक लोक खुश झाले. का? शब्द काय? धन्य ते संसारी. लोकांना असं वाटलं की महाराजांनी आपलंच वर्णन केलं आहे. कारण सरळ सरळ जर पाहिलं तर लोकांना असं वाटतं की या संसारामध्ये किंवा आम्ही संसारिक धन्य आहोत. याचा अर्थ करत असताना व्याकरणाच्या नियमानं अर्थ करावा लागतो. ते संसारी धन्य असं कर्म केलं, अर्थात जर द्वितीय विभक्ती केली तर त्याचा अर्थ होतो ते संसार करणारे या जगामध्ये धन्य आहेत. पण तसा अर्थ करायचा नाही. आणि तुकोबाराय साधूचं वर्णन सोडून जगाचं वर्णन कसं काय करते? मग अर्थ असा करायचा, संसारी ते धन्य. सप्तमी विभक्ती करायची की या जगामध्ये तेच धन्य आहेत. कोण धन्य आहेत? पूर्ण अभंगामध्ये त्यांचंच वर्णन केले. दयावंत जे अंतरी संसारी ते धन्य. केवळ पहिल्या चरणात वर्णन केलं तेच धन्य असं नाहीये. येथे उपकारासाठी संसारी ते धन्य. आले घरच्या वैकुंठी संसारी ते धन्य. लटीके वचन नाही संसारी ते धन्य. देही उदासीन संसारी ते धन्य. मधुरावाणी होती संसारी ते धन्य. तुका म्हणे वाव कोटी संसारी ते धन्य. पूर्ण अभंगामध्ये धन्यतेचे उद्गार जगद्गुरु तुकोबारांनी काढलेले. जगद्गुरु तुकोबाराय कोण धन्य? परमार्थामध्ये अशी विशेषता आहे की लौकिकाला महत्व तुकोबाराय देतच नाहीत. एखादा ISI झालेला मुलगा आहे, तुकोबाराय त्याला धन्यता देत नाहीत. एखादा करोडो रुपये कमवतोय, तुकोबाराय त्यालाही धन्यता देत नाहीत. एखादा जगाचं मनोरंजन करतोय, त्यालाही तुकोबाराय धन्यता देत नाहीत. तुकोबाराय वास्तवतेला महत्व देतात. जो परमार्थ करतोय त्याला सुद्धा धन्यता नाही. मग त्याच्या माता पित्याला जगद्गुरु धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता दयाचे धन्य माता पिता अनेक प्रसंग आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज धन्यता देत नाहीत. अर्थ उलटा करू नका. मग ज्या आईनं हे संस्कार देऊन असं रत्न या जगाला देऊन टाकलं, त्या आईला अगोदर धन्य देतात. धन्य माता पिता तयाची. भगवान श्री ज्ञानोबा समाधीला चालल्यानंतर सगळं जग ज्ञानोबासाठी रडतंय. फार विस्तार करत नाही. सगळं जग, जगाचा मालक सुद्धा या योग्यासाठी रडतोय. रुक्मिणी मातेनं विचारलं, देवा संत रडतात वैष्णवांच्या अंतकरणाने, पण तुम्ही का रडता?
मग त्यांनी सांगायला केले, देव म्हणती रुक्मिणी हाच एक योगी देखिला नाही. सगळं वर्णन सांगायला सुरुवात केलं, एक एक कडवं सांगायला सुरुवात केली. इंद्र योनिया भूमीशी याग संपादले अहरणशी, सगळं सांगता सांगता शेवटी हे ऐकलं आणि रुक्मिणी मातेनं टाहो फोडला. भगवंताने विचारलं, तुला काय झालं रडायला? मी रडतोय की माझा सखा आहे, माझा प्राण आहे, माझा आत्मा आहे, ज्ञानोबा मी एकच आहे, त्यामुळं मी रडतोय. पण तुम्ही का तू का रडते? रुक्मिणी मातेनं गोड उत्तर देऊन टाकलं, देवा मी भगवान श्री ज्ञानोबासाठी रडत नाही. मग ज्या आईनं 9 महिने 9 दिवस हे रत्न आपल्या कुशीमध्ये सांभाळ, त्या मातेची कुश किती पवित्र असन, त्या आईसाठी मी रडते. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. विशेष लोकांसाठी हा धन्य शब्द आहे. ज्या ज्या वस्तूचा विनियोग भगवंताच्या सेवेसाठी झाला तीच वस्तू धन्य आहे. ज्या गायीसाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा वृंदावनामध्ये फिरतात, गायीच्या पाठीमागे फिरतात, त्या गायी धन्य आहेत. ज्या भगवान श्रीकृष्णाच्या खांद्यावर जी घोंगडी आहे ती घोंगडी धन्य आहे. ज्या भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये काठी आहे ती काठी धन्य. ज्या भगवंताच्या संपर्कामध्ये गोपी आल्या त्या गोपी धन्य, गोपाळ धन्य. ज्या भूमीमध्ये ते अवतीर्ण झाले ते गोकुळ धन्य. ती पंचक्रोशी भूमी सगळी धन्य. धन्य ती गोधने कांबळी काष्टिका मोहरी पावा निका ब्रिजवाकी. धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, नर नारी सकळ धन्य झाल्या. त्यांनाच धन्यता तुकोबा येतात. आणि अजून वेगळ्या दृष्टीनं खूप साधना केली, पुण्य कमवलं. पुण्य हे असं पोत्यानं कमवता येत नाही. मग पुण्य हे तिळासारखं साचवावं लागतं. आणि पुण्य साचल्यानंतर त्या पुण्याचा उदय व्हावा लागतो. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा भाग्य उदयाचा भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैला, सन्मुख तो कैला, झालो सन्मुख तो कैला, झालो सन्मुख तो कैला. संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. आज फिटले माझे कोळे, 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 आज फिटले माझे कोळे. फळले बहुता दिवसा, भाग्य पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैला, संत चरण पावलो. इतके शब्द गोड आहेत. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. ज्या दिवशी आपल्या पुण्याचा उदय होईल आणि ज्या दिवशी भगवान श्री ज्ञानोबा साक्षात आपल्याला भेट देतील तो दिवस आपल्या जीवनामध्ये धन्य धन्य. आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. या पुण्याचा उदय झाला आणि त्या उदयाच्या बळावर ज्या दिवशी तुकोबराय आपल्याला भेटतील, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आपल्याला होईल, तो काळ आपल्या जीवनामध्ये धन्य धन्य काळ. संत भेटी झालो पोटी शीतळ.
त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये धन्यता आहे. आणि या पुण्याचा उदय होऊन ज्या दिवशी ज्या वेळेमध्ये संतांची भेट होईल ती वेळ निरोबरा सांगितलं. ती वेळ सुद्धा कशी धन्य धन्य हे आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ त्यांनी फेडिला बुद्धीचा ओ मळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळो. ती वेळ धन्य आहे. मग कोण धन्य आहेत तुकोबार आहेत त्याचा विस्तार करतात. दयावंत जे अंतरी. का हो मी तुम्हाला छोटासा एक प्रश्न विचारतो. अंतरी हा शब्द तुकोबारांनी अभंगामध्ये का वापरला? दया हा धर्म आहे आणि दया हा पायाचा धर्म आहे का अंतकरणाचा धर्म आहे? तुम्ही थोडं बोलत चला म्हणजे झोप येणार नाही. दया ही हाताच्या ठिकाणी आहे का अंतकरणाच्या ठिकाणी आहे? दया नाकाच्या ठिकाणी आहे का? दया पायाच्या ठिकाणी आहे का? दया कानाच्या ठिकाणी का? नाही. दया हा धर्म अंतकरणाचाच असताना तुकोबारांनी अंतरी हे विशेषण का लावलं? दयावंत जे अंतरी का लावलं? बाकीचा त्याचा अर्थ आपल्याला करत बसायचं नाही. लावलंय त्या अर्थी आपण चिंतन करणं आपलं कर्तव्य. दया स्वरूप आणि कार्य अशी दोन विभागामध्ये विभागलेली आहे. आतल्या दयेच्या स्वरूपामध्ये डुप्लिकेटपणा कोणालाही करता येत नाही. कार्यामध्ये मात्र डुप्लिकेटपणा करता येतो. दयेचे 4 भाग आहेत. पहिला एक वर्ग असा आहे की त्याच्या अंतकरणात ही दया नाही आणि कृती ही दयेची होत नाही. चोर चोरी करायला गेले, सगळं धन लुटलं, पण जाता जाता एखाद्याचा हात तोडला, पाय तोडला, त्याच्या अंतकरणात पण दया नाही आणि कृती पण निष्ठुरपणाची आहे. एक दुसरा एक वर्ग असा आहे की अंतकरणामध्ये दया नाही पण कृतीमध्ये असा वर 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 दया दाखवतोय. कोण आहे? जगद्गुरु तुकोबारांनी डायरेक्ट नाव सांगून टाकलं त्याचं, खाटीक. हा खाटीक काय करतो? गाई बैल आपल्या घरी आणतो, त्यांच्या समोर पाणी ठेवतो, घास टाकतो, त्यांच्या पाठीवरून हात फिरवतो, त्या प्राण्यावर माझं प्रेम आहे असं दाखवतो. पण जगद्गुरु तुकोबरा सांगतात त्याच्या अंतकरणात प्रेम नाही, कृती मात्र प्रेमाची दाखवतोय. खाटीक हा स्नेहवादे पशुपाळी कापावया नळी तयासाठी त्यांनी त्या पशुला कापण्यासाठी वार ठेवलेला आहे. हा आणि पहिला दोघांची तुलना केली तर चांगला कोण वाटतो? पहिला चांगला वाटतो का? राज रोज तो निष्ठुर कर्म करतोय. तसं काही काही लोक अशीच वृत्तीनं जीवन जगतात. गळ्यामध्ये माळ घालतात पण माळ घालून दारू पितात. त्यांना विचारलं का हो गळ्यात माळ आणि तू दारू पितो? तो महाराज नाही नाही मी फक्त मांस खाण्याचे दार काढलेत, मुस्कडात मारली पाहिजे. हा त्याच वृत्तीचा आहे. कारण अंतकरणात सत्यता नाही, भगवंताविषयी प्रेम नाही, त्या साधनाविषयी निष्ठा नाही, माळेविषयी निष्ठा नाही, पण वर वर कृतीमध्ये जगाला दाखवतोय की मी सांप्रदायिक आहे, मी वारकरी आहे. हा तोच आहे. तिसरा एक वर्ग आहे त्याच्या अंतकरणात ही दया आहे आणि कृती ही दयेची आहे. त्यासाठी अंतरी हा शब्द नाही. मग कोणासाठी? आई आहे. आईचं मुलावर जीवा फार प्रेम आहे. हजारो अभंग आहेत, सगळे आपण पहा. पण तीच आई जर आपला मुलगा सकाळी उठला नाही, व्यवस्थित वागला नाही तर त्याच्या कानाखाली लावते. म्हणले का हो? ही आई आहे. एवढ्या लहान मुलाला थंडीच सकाळी उठवते, मारते. म्हणले हो, तिच्या अंतकरणामध्ये दया आहे पण कृती कधी कधी तिची निष्ठुर दिसते. कृती जरी तिची निष्ठुर दिसली असली तरी पण तिच्या अंतकरणामध्ये दया असल्यामुळे जगद्गुरु तुकोबारांनी शब्द वापरला दयावंत जे अंतरी. आणि दयेची व्याख्या करत असताना जगद्गुरु तुकोबारांनी अशीच केली. जर एखादा जगाला त्रास देत असेल, एखादा जगाला काट्यासारखा टोचत असेल तर त्याला कठोर शिक्षा करणं हे त्याच्यावर दया करणं असतं. दया तिचे नाव भूताचे पालन अनेक निर्दन कंटकाचे. कंटक शब्दाचा अर्थ आहे काटा. काट्यासारखा टोचतो ना तर त्याला कठोर शिक्षा करणं याचंच नाव दया आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकोबारांनी संतांचं वर्णन करताना धन्यता देत असताना असं वर्णन केलं, संसारी ते धन्य दयावंत जे अंतरी. तेच धन्य ज्यांच्या अंतकरणामध्ये अपार दया आहे. म्हणजे महाराज
अंतरी शब्दाचा अर्थ कळाला, पण हे दया दया हे जे लावलंय हे नेमकं काय आहे? ज्ञानोबराने तितक्या गोड व्याख्या केल्यात, काय सांगावं. दया तिचं नाव आहे की समोरच्या माणसाचं दुःख पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचं दुःख दूर झालं पाहिजे, ती व्यक्ती या दुःखातून बाहेर आली पाहिजे, यासाठी सतत जो प्रयत्न करतो तिचं नाव आहे दया. आणि अशी दया लहान पाहत नाही, अशी दया मोठा पाहत नाही, अशी दया जात पाहत नाही, अशी दया प्रांत पाहत नाही. कारण संतांच्या समोर विश्व असतं, संतांची दृष्टी ही संकुचित नाहीये, व्यापक आहे. ज्ञानोबारांनी तत्व मांडले, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. विश्वाला समोर ठेवून ज्ञानोबा दयेची व्याख्या करतात. आणि दया जर सर्वांवर होत नसेल तर ती दया नाही, तो काय आहे? मोह आहे. विठ्ठल 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 पहिली व्याख्या ज्ञानोबराने केली, आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता नकडसी साने थोर. दया हा भेदच करत नाही की हा लहान आहे आणि हा मोठा आहे. छत्रपतींच्या काळामध्ये तुम्ही आजही रायगडावर जा, आजही तिथे एक कडा आहे, त्याचं नावच आहे कडे लोट. तर तुम्ही गेले ना, त्या कड्याचं नाव काय? कडे लोट कडा आहे. काय होतं त्या कड्यावर? जर त्यांनी चूक केली तर त्याच्यावर कठोर शिक्षा करणं, महाराज त्याच्यावर दयाच करत होते, त्याचं नाव दिलं कडे लोट. आणि ही दया प्रांत पाहत नाही, जात पाहत नाही. तुम्ही शेतकरी आहात का नाही मला आता कल्पना कमी आहे जरा, कारण मी येऊसर अंधार पडला तेव्हा मला काही कळालं नाही. पण मी तुम्हाला सामान्य दृष्टांत विचारतो, आपण दूध देणाऱ्या गायीवर जास्त प्रेम करतो का न दूध देणाऱ्या गायीवर जास्त प्रेम करतो? आता तुम्ही बोलत चला, कोणत्या गायीवर प्रेम करतो आपण? दूध देणाऱ्या गायीवर प्रेम करतो. अजून विचारतो, एखाद्या आईला 2 मुलं आहेत, बारकाई नाही का? दोनही मुलं तिचेच आहेत, पण जो पैसा कमावून देतो त्याच्यावर जास्त प्रेम करता का जो गावात टुकार हिंडतोय त्याच्यावर जास्त प्रेम करता? थोडं सत्य बोललं पाहिजे. आपण मंदिरात आहेत ना, कमीत कमी आता तरी आपण सत्य बोलायला शिकलं पाहिजे. कोणावर जास्त प्रेम करतो? पैसा कमवणार. दया तिचं नाव आहे. ज्ञानोबाने सांगितले, एक गाय दूध देत नाही, पण डोंगरामध्ये चरता चरता ती एका चिखलाच्या एका खड्ड्यामध्ये पडली आणि ती पाहिल्यानंतर त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये जी दया आहे ती त्याला गप्प बसून देत नाही. काही जरी झालं तरी या गायीचे प्राण वाचले पाहिजेत, हा उदात्त हेतू त्याच्यात मनामध्ये असतो. ज्ञानोबारांनी शब्दच मानले, का चिखली रुतली गाय धड भाकड न पाहे, जो तीच्या ग्लानी होय काला भुला. काला भुला शब्दाचा अर्थ आहे तो कासावीस होतो. प्राण वाचवणं फक्त एवढंच त्याच्या अंतःकरणातलं भावना आहे, तिचं नाव आहे दया. आणि अजून एक उत्तर तुम्हाला विचारायचंय, आपला कट्टर शत्रू आहे, त्याचा मुलगा एकुलता एक मुलगा आहे आणि तो मुलगा विहिरीत पडला. खरं सांगा, त्याला आपण काढलं पाहिजे का मरून दिलं पाहिजे? तुम्ही जरा मोठ्याने बोल ना, माझे कान मानले तेव्हा मला ऐकायला येणार. काढलंच पाहिजे, म्हणजे आपण सगळे संतत्वाच्या रस्त्याकडे चाललेलो आहोत. तेव्हा तुम्हाला माझा नमस्कार आहे. अशी भावना तुम्ही व्यक्त केली, चांगले, धन्यवाद देतो तुम्हाला. पण तसं होत नाही. आपल्या शत्रूचा मुलगा आहे तो गेला पाहिजे, ही व्याख्या आहे. नाही तर साधूचं लक्षण खोटं ठरण ना. अरे मित्राला तर कोणीही सहकार्य करतय, पण तो शत्रूलाही चुकीचं सांगत नाहीत. त्यांचं नाव ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहे. भगवंताने लक्षण केलं, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. अरे हे लक्षण खोटं ठरण, पण त्याही मुलाला शत्रूचा असला तरी काढलं पाहिजे. शत्रुत्व वेगळं आहे आणि जर काढलं नाही तर याचा प्राण जाणार आहे. ज्ञानोबारांचे ते शब्द आहेत, नाना बुडते हाते सकरुण नपुसे अंतजकी ब्राह्मण. कोण ब्राह्मणे कोण अंतजे, काही करत नाही. काढोनी राखे प्राण हेच जाणे, त्याचे प्राण वाचले पाहिजेत, ही त्याच्या अंतःकरणाची भावना आहे. तिचं नाव आहे दया. ही दया साधूच्या अंतःकरणामध्ये
अपार दया आहे. त्यामुळे थोडा अर्थ लक्षात घ्या. पुन्हा दयावान म्हणून तुकोबारांनी वर्णन केलं नाही, मग दयावंत असा शब्द वापरला. व्याकरणामध्ये दोन प्रत्यय चालतात, एक वान प्रत्यय चालतो आणि एक वंत प्रत्यय चालतो. वान प्रत्यय हा एकवचनी चालतो, तर वंत प्रत्यय हा बहुवचनी चालतो. कारण शब्द चालतो, भाग्यवान, भाग्यवंतो, भाग्यवंता, हा असा शब्द व्याकरणामध्ये चालतो. त्यामुळे पुण्यवानापेक्षा पुण्यवंत मोठा असतो, धनवानापेक्षा धनवंत मोठा असतो, भाग्यवानापेक्षा भाग्यवंत मोठा असतो आणि दयावानापेक्षा दयावंत मोठा असतो. किती दया आहे! जसं सागराच्या पाण्याची आपल्याला मोजणी करता येत नाही, साधूच्या ही दयेची आपल्याला मोजणीच करता येत नाही. साधू संत माये बाप जे का दयेचे सागर. आणि इतक्या गोड व्याख्या केल्या महाराज संतांनी की जे दुःखानं गांजलेले आहेत, जे दारिद्र्यानं गांजलेत, त्यांना ही संत आपलंच मानतात. म्हणजे सत्तेनं मूर्खपणानं या जगामध्ये रंजलेले आहेत, त्यांना ही संत आपलंच मानतात. तुकोबारांचे शब्द पहा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथेच आणावा. आणि एक व्याख्या उत्तर तुम्हालाच द्यायचंय. आपली मुलगी घरामध्ये सजली, मुलगी सरल्यानंतर आईला आनंद होतो. तुम्ही मुलीवर अपार प्रेम करता. मला एकच मंदाने उत्तर, जेवढं तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता तेवढंच प्रेम तुम्ही तुमच्या सुनावर करता का? तुम्ही हात वर करा. थोडा जरा मला डोळ्याचा पण प्रॉब्लेम आहे, चष्मा पण विसरून राहिलाय, दिसत काय मला नाही, मी इकडे पाहतो थोडासा. तुम्ही हात वर करा, लोक पाहतील गावातले. करता का? नाही करत. साधूची ही विशेषता आहे की जे आपल्या मुलावर प्रेम करतात तेच प्रेम ते आपल्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर करतात. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. त्या अशी दया ज्यांच्या अंतकरणात ओत प्रोत भरलेली आहे, जगद्गुरु तुकोबाराय त्यांना धन्यता देतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. साधूची श्रीमंतीच ही महाराज. नुसत्या बोटामध्ये अंगठ्या असणं, मी टिंगल करत नाही कोणाच्या, नुसत्या बोटामध्ये अंगठ्या असणं, सोनं असणं, फार पैसा असणं ही साधूची संपत्ती नाही. मग वेदांताने याला एका वाक्यात सांगितलं, ही पामर लोकांची संपत्ती. साधूची संपत्ती ती आहे योग्याची संपदा, त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान. ऐकायला जर शुद्ध लोक असतील तर महाराज इथं तर दयेचं नावही घेतलं नाही. त्याग आणि शांती. अरे शांती आणि दया याची समव्याप्ती असते. जिथं शांती आहे आणि दया नाही ती नुसती नावाची शांती असेल. काही घरासमोर बोर्ड असतात, शांती सदन. शेजारच्या लोकांना विचारलं काय झालं, तुला अर्ध्या किमतीत घर द्यायला तयार आहे का? ते शांती नाही. जेथे शांती आहे, क्षमा आहे, दया आहे, तेथेच परमात्मा आहे. आणि अशी अपार दया ज्यांच्या अंतकरणात आहे ना, तुकोबारा त्यांचंच वर्णन करतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जगद्गुरु तुकोबारा. छोटासा एक प्रश्न आहे. दया स्वरूपाने दिसत नाही, कार्यत्वाने दिसते. बऱ्याच वस्तू या जगात अशा आहेत की त्या स्वरूपाने दिसत नाहीत. औदार्य स्वरूपाने दिसतं का? औदार्य दिसतं स्वरूपाने? दिसत नाही. मग उदार माणसं नाहीत का? आहेत ना. चिंगूसपणा स्वरूपाने दिसतो का? मग चिंगूस माणसं नाहीत का? अहो काही काही तर इतकी चिंगूस आहेत, त्यांच्याकडे कुठलीही वस्तू जाऊ द्या तिला जन्म ठेपच. बरं झालं मोदी सरकार आले, त्यांनी ती नोट गोळाच केली, नाही तर लोकांनी ठेवल्या होत्या जमा करून, नाही का? काढावीच लागली सगळ्यांना. पण याच्यापेक्षा काही काही इतके चिंगूस असतात, त्यांच्याकडे सुंदर द्राक्ष जातात, मोसंबी जाते, चिक्कू जातात, सफरचंद जातात. आता या लोकांचा प्रॉब्लेम सगळ्यांना शुगर आहे, त्या शुगर मुळे ते खात नाहीत.
आणि दुसऱ्याला पण देत नाहीत. मग काय करतात ते फळ सडून सडून जातात. समजायचं हा चिंगूस आहे. कशावरून का आलं दिलंय का त्याच्या कपाळ नाही हे स्वरूपाने आपल्याला कळालं नाही, पण कार्यत्वाने कळालं. काय कार्यत्व आहे? फळ सरले ना, हे कार्य आहे. तसं संतांच्या अंतःकरणामध्ये अपार दया आहे. तुम्ही वंत प्रत्यय लावला, पण संतांचं कार्य काय आहे? अभंगाच्या दुसऱ्या येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, शब्द पहा, येथे उपकारासाठी. संतांचं या लोकांमध्ये येणं हे केवळ उपकारासाठी आहे, अन्यथा संत इथं आलेच नसते. संत कुठं असतात? तुकोबारांनी त्याचं वर्णन केलं. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासे. फार शब्द गोड आहेत. लोकांना वाटतं वैकुंठ म्हणजे वर काही घर आहे. बऱ्याच लोकांचा भ्रम आहे की वैकुंठ वर आहे. वैकुंठ वर वगैरे नाही. वैकुंठाचे 4-5 अर्थ आहेत. प्रसंग पाहून अर्थ करावा लागतात. पहिला वैकुंठ शब्दाचा अर्थ सांगतो. वैकुंठ हे एक देवाचं नाव आहे. विष्णू सहस्रनाम जर आपण वाचलं तर स्पष्टपणे मानलंय वैकुंठ पुरुष प्राण. वैकुंठ हे देवाचं नाव आहे. वैकुंठ ज्ञानोबाने एक अर्थ सांगितला. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. जिथे भगवंताचं अद्वैत स्वरूप राहते, निर्गुण निराकार स्वरूप राहते, त्यालाही वैकुंठ मानलं. आणि जिथे सगुण साकार स्वरूप परमात्मा राहतो
त्यालाही तुकोबारांनी वैकुंठच मानलं. आता पंढरीमध्ये परमात्मा सगुण राहत असल्यामुळे पंढरीला सुद्धा वैकुंठच मानलं. तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ. प्रसंग पाहून अर्थ करावा लागतो. संत वैकुंठातून आले याचा अर्थ आहे संत अद्वैत स्थितीमधून या लोकात आले, संत ब्रह्मस्थितीमधून या लोकांमध्ये आले. संत या लोकांमध्ये आल्यानंतर काय केलं? फक्त संतांनी जगावर उपकारच केला. येथे उपकारासाठी वैकुंठातून आले, उपकार करण्यासाठी आले, हे बरोबर आहे. काय उपकार केले व संतांनी? अनेक अभंगामध्ये हा उपकार शब्द आपल्याला पाहायला सापडतो. उपकार केले, उपकारासाठी आले, संत उपकारच करतात. नेमकं संतांनी उपकार काय केले? संतांनी जगाला रोगमुक्त केलं, संतांनी जगाला जमीन घेऊन ठेवली, संतांनी जगासाठी घरं बांधली आनंदीला, या एक एक घर आपण घ्या असं केलं. संतांनी लोकांचे लग्न जुळवले, मग उपकार केले. ह्या गोष्टी उपकारात्मक नाहीत? आहेत ना. या गोष्टी ही उपकारात्मक आहेत, पण याला संत लागत नाहीत. सामान्य माणसं सुद्धा लग्न जुळवतात. काही लोकांना तर तो छंदच असतो लग्न जुळवण्याचा. काही लोक आहेत 2% कमिशन द्या, चांगल्या पद्धतीची जागा ते देऊन टाकतात. तुम्ही कुठे पहा जागा घ्यायची, महाराज 2% कमिशन, चांगली जागा दाखवतात. गाडी चांगली घ्यायची, कमिशन घेतात, गाडी चांगली देतात. त्याला कशाला संत पाहिजे? त्याला कशाला ज्ञानोबराय पाहिजे? त्याला कशाला तुकोबराय पाहिजे? पण जो उपकार संताशिवाय दुसरं कुणी करू शकत नाही, तो उपकार करण्यासाठी संत अद्वैत स्वरूपातलं आपलं घर त्यांनी ते सोडलं आणि ते मृत्यू लोकांमध्ये आले. काय उपकार केला? संतांनी जर या जगावर उपकार केला असेल तर पहिलं संतांनी या लोकांना जाग केलं. मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर. काय झालं? मज निरंतर जागविती. आई सुद्धा मुलाला जाग करते, पण निरंतर करत नाही. आणि जाग करणं हा उपकार आहे, कारण जगाला तोच जागा करू शकतो जो स्वतः जागा झालेला आहे. जो स्वतः झोपलेला आहे तो दुसऱ्याला काय जाग करणार आहे? जो स्वतः विहिरीमध्ये बुडायला लागलेला आहे तो दुसऱ्याला काय तारणार आहे? जो स्वतः बांधलेला आहे तो दुसऱ्याला काय सोडणार आहे? तो जो स्वतः झोपलेला आहे तो दुसऱ्याला काय जागा करेल? जो जागा आहे तो या जगातला संत आहे. कारण संतांचं लक्षण करताना भगवंतांनी असंच केलं. अर्जुना स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. अरे तोच जागा आहे, आपल्या कर्तव्याविषयी जागा आहे, आपल्या स्वरूपाविषयी तो जागा आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातल्या संतांनी जगाला जाग केलं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. त्यामुळे वारकरी संप्रदायातल्या साधना तुम्ही पहा. काकड्याची साधना जगाला जाग करते. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. तुका व्याथा धनाया रामाचा,
तुम्ही निरीक्षण करा काकड्याचं, चांगला पाखवाजा काकड्याला येतच नाही. तुम्ही अभ्यास करा काकड्याचे, अतिशय महत्वाचं साधन आहे. आणि काकड्याला माईक सुद्धा चांगला नसतो. आता त्या काकड्याची दुर्दशाच अशी झाली, जे काकडा करतात बिचारे ते वयस्कर असतात, तर एकाला दिसत नाही आणि एकाला ऐकायला येत नाही. ते एकमेकाच्या साह्यानं येतात. ते पखवाजाला कोणी पखवाजा येतच असतो त्यांच्यात, आणि मग ते कणिक नसते त्या धूमपानाला लावायला. ते सुरू करतात काकडा. तो स्वरात चांगलं म्हणतो, वचन ऐका कमळापती. त्याला माग ऐकायलाच येत नाही. तो वचकन ऐका कमळापती. ते ऐकलं तर असं वाटतं पळून जावं. काकडा हे साधन अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही काकड्याच्या चाली ऐका, ते गाण्याचं नाही. शुद्ध काकड्याच्या तुम्ही चाली ऐका, तुमच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. अतिशय गोड शब्द संतांनी जाग केलं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. आपल्या कर्तव्याविषयी संत आपल्याला जाग करतात. आणि आपलं स्वरूप काय आहे? आपण मृत्यू लोकात आहोत. आपलं काय काय स्वरूप आहे आपलं? ज्ञानोबारांनी स्वतः निवृत्तीनाथांना विचारलं, काय स्वरूप आहे? मी कोण आहे आणि माझं काय आहे? या मीचा जो विचार होतो ते आपलं स्वरूप आहे. आणि या कर्तव्याविषयी, या स्वरूपाविषयी संत जगाला जाग करतात. तेव्हा तुकोबरांचे शब्द पहा, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि या जागण्यासाठी संत आपलं वैकुंठासारखं घर सोडतात आणि मृत्यू लोकात येतात. दुसरं काहीच कारण नाही. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. अन्यथा संत सततच आत्मस्थितीमध्ये राहिल्यानंतर ज्ञानोबाला सांगतात, या जगाला कोण मार्ग दाखवणार आहे? या जगाच्या उद्धाराविषयी जी संतांच्या अंतकरणात दया आहे, ही दया त्यांना अद्वैत स्थितीमध्ये राहून देत नाही. ही दया त्यांना खेचते आणि मृत्यू लोकामध्ये आणते. आणि आल्यानंतर संत उपकारच करतात. तुकोबरा सांगतात, माझं जीवन फक्त परोपकारासाठीच आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणले काहीतरी उपकार केलेच पाहिजे. म्हणले महाराज काय काय उपकार केले पाहिजेत? उपकाराचे अनेक प्रकार आहेत, पण गाथ्यामध्ये तुकोबारांनी असे शब्द मांडलेत की हा उपकार सामान्य व्यक्तींनाही करता आला पाहिजे, केलाच पाहिजे. दूध नावाचा जो पदार्थ आहे तो सार पदार्थ आहे. दूध हे सार आहे, पण या दुधाचं दही बनवलं, दह्याचं ताक बनवलं. ताक हे आसार आहे, म्हणजे सार नाही त्याच्यामध्ये. मग दूध तुम्ही जगाला देऊ नका, पण कमीत कमी ताकाचे उपकार तरी नका घालू. दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. पण आमच्या आळंदीला 20 रुपयाचा अर्धा किलो ताक मिळते. आता कसं काय उपकार करावा? नका तुम्ही जेवण देऊ, पण कमीत कमी फुकाचे जीवन तरी पाजा. लोक प्रश्न विचारतात, महाराज फुकटचं तरी कसं आहे? 20 रुपयाची एक बॉटल आहे. याचे अर्थ असे लावावं लागतात, थोडंसं फिरून लावावं लागतं. काही काही लोकांना काही कळत नसतं, पण ते फक्त विचारतात की यांना किती येतं. मला एक जणांनी विचारलं, म्हणे महाराज श्रावण बाळाच्या आई वडिलाचं नाव काय? तसं भावार्थ रामायणामध्ये त्यांच्या आई वडिलाचं नाव सांगितलं. तुम्ही बऱ्याचशा रामायण करायला विचारा, श्रावण बाळाच्या आई वडिलाचं नावच नाही. मी म्हणलं याचा भाव पाहिला, म्हणलं याला थोडंसं जरा ते अहंकारी वृत्ती लगेच कळते ना, म्हणलं याला थोडं फसवायला किती लागलंय. मी म्हणलं शुद्ध आणि मती. ज्ञानोबारांची एक ओळी होती, 2 अर्थ. म्हणलं वा वा, चांगले भारी नाव आहेत. काय कळतं? येण्यासाठी नाही, या लोकांना हे सांगावं लागतं. विकतचं पाणी नाही, ते फुकटच आहे. महाराजांचे शब्द खोणं, निसर्गाचंच पाणी आहे, तुम्ही फिल्टर केलं त्यामुळे तिला भाव लावला. पण पाणी कसं आहे? फुकटच आहे ना. पाणी कुणी निर्माण केलंय का? निसर्गानेच निर्माण केले. फुकाचे जीवन तरी पाजा. आणि या जीवनामध्ये सातत्यानं आपण उपकार केले पाहिजे. संत जाग करण्याचा उपकार करतात. दुसरा संतांचा काही हेतू नसतो मृत्यू लोकामध्ये येण्याचा. तुकोबा म्हणतात, आम्ही आलोत येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी.
तुकोबाराने विचारलं, तुमचं घर वैकुंठात आहे, तुम्ही वैकुंठ सोडलं, मृत्यू लोकामध्ये तुम्ही आलात, पण इथं आल्यानंतर तुमचं बोलणं कसं आहे, तुमचा शरीराविषयी भाव कसा आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात लटिके वचन, लटिके वचन, हो 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 लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, येथे उपकारी, येथे उपकाराची, हो उपकारासाठी, येथे उपकारासाठी, नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, हो येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. फार गोड तुकोबाराने उत्तर देऊन टाकलं, लटिके वचन नाही देही उदासीन. असा जर अर्थ लावला तर अर्थ असा होतो की संत बोलतात हे लटक बोलतात, संत देहाविषयी उदास नाहीत. मग याचा अन्वय असा करावा लागतो, लटिके वचन नाही देही उदासीन. संत आपल्या जीवनामध्ये सातत्यानं सत्यच बोलतात आणि सत्य बोलण्याचं यांनी तप केलेलं आहे. ज्ञानोबरांचे शब्द तर इतके गोड आहेत, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातली प्रभू. एका जन्मामध्ये अनेक कल्पामध्ये ज्ञानोबरा सांगतात, माझ्या वाणीनं सत्य बोलण्याचं तप केले आणि परमार्थिक लोकांनी तरी सत्य बोललं पाहिजे. असत्याचा स्वीकार करून अधोगतीला जाऊ नये. पण परमार्थिक किती सत्य बोलतात हा थोडा चिकित्सेचा विषय आहे. काही लोक सत्य बोलतच नाहीत आणि एक वर्ग असा आहे, तो कधीतरी खरं बोलतो आणि 90% खोटच बोलतो. ज्ञानोबरा सांगतात, मी मात्र सत्यच बोलतो आणि सतत सत्य बोलल्यामुळे ज्ञानोबरांच्या वाणीमध्ये ताकद आली. तुम्ही घरी पहा, काही काही लोकांच्या स्वतःचे मुलंच ऐकत नाहीत बापाचं. तो बाप सांगतो, अरे मी तुम्हाला खरं सांगतोय. पोरं सांगतात, सांगता कशाला, कारण तुमचं बोलणं आमचं अंतकरणाला कापतंय. रात्रंदिवस खोटं बोलण्याचा परिणाम आहे. आणि तुम्ही पंढरपूरला जाऊन काही पूजा करू नका, सत्य बोला. तुम्ही तुमच्या घरामध्ये ती भगवंताची महापूजा होते. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. सतत खरं बोला. त्या खरं बोलण्यामुळे पांडुरंग परमात्मा प्रसन्न होतो आणि तुमच्यावर कृपा करतो. ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये असा एक गोड प्रसंग आहे. ज्ञानोबरांच्या काळामध्ये
छोट्या छोट्या तालुक्याचे सुद्धा राजे, जिल्ह्याचे राजे, एका राजाला सततच मुली व्हायला लागल्या. 9 मुली झाल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला बोलावून घेतलं आणि सांगितलं, हे पहा, आता जर तुला मुलगी झाली तर मी दुसरं लग्न करणार. वास्तविक मुलगी होणं हा स्त्रीचा दोष नाहीये. आता पुरुष प्रधान संस्कृती, काय करावं त्याला. राणी घाबरली, मोठ्यानं रडायला लागली. दासी तिच्या जवळ होती. आणि तुम्ही एक निरीक्षण करा, जेवढे मोठे लोक आहेत ना, यांच्या जवळचे चमचे फार हुशार असतात. तुम्ही अभ्यास करून पहा, कुठल्याही क्षेत्रातले त्या माणसाजवळचे चमचे फार हुशार असतात. रामायणातली मंथरा गेल्यानंतर हीच होती का काय? तिनं सांगितलं, अगं रडतेस कशाला? ती म्हणली, उद्या राजानं बायको केली तर? ती म्हणली, अजून पहिल्यांदा 9 महिन्याचा कालावधी जायचा आहे आणि योगायोगाने जर मुलगा झाला तर प्रश्नच नाही. पण राणीनं तेच सांगितलं, जर मुलगी झाली तर? ती म्हणली, मी आहे ना, तो चिंता करू नकोस. योगायोगानं राणीला त्याही वेळेला मुलगीच झाली. आता प्रसूतीच्या काळामध्ये पुरुष नाहीत. दासीनं लगेच आवाज देऊन टाकला, मुलगा झाला, मुलगा झाला. राजाला समजलं. राजानं हत्तीवर बसून पेढे वाटायला सुरुवात केली. सगळ्या गावाला पेढे, कपडे, पैसे, दान दक्षिणा वगैरे सगळं केलं. दासीला राणीनं विचारलं, हे संकट टाळ आता. मुलगा झाला, गावात चर्चा झाली. पण राजानं पाहिलं तर ती म्हणली, मी जिवंत आहे तोपर्यंत तू चिंता करूच नको. हिनं दुसऱ्या दिवशी अशी बातमी सांगितली राजाला, की याची आणि तुमची जी गृहदशा आहे ही बरोबर नाही. जर तुम्ही मुलाला आता उघड पाहिलं तर मुलगा त्या क्षणाला मारणार. आता राणीनं सांगितलं, आता तर टेन्शन नाही. राजा यायच्या अगोदर सूचना, मी आलोय. पूर्वी लवकरच लग्न व्हायचे. आता तिचं लग्न करायचं का त्याचं लग्न करायचं? तिचंच करावं लागेल ना. पण संस्कार केले त्याच्यावर सगळे मुलाचे. घोड्यावर बसणं, पट्टा चालवणं, बोलणं, चालणं. शेजारच्या राजाची मुलगी, तिच्याबरोबर लग्न झालं, प्रपंच सुरू झाला. पण त्या मुलीनं याला ओळखलं की ज्याच्याबरोबर आपलं लग्न झालंय तो पुरुष नाहीये, ही स्त्री आहे. तिनं ओळखलं आणि ती आपल्या बापाच्या घरी निघून गेली. यानं विचार केला आणि याने आईला विचारलं, आई, आज खऱ्या अर्थानं मी पुरुष नाही आणि स्त्री आहे हे संपूर्ण जगात माहीत होणार आणि माझी इज्जत जाणार आहे. तू का केलंस असं? तिनं सगळं सांगितलं की बाळा, माझ्यावर आलेला प्रसंग टाळण्यासाठी मला या पद्धतीनं जावं लागलं. माझा नाविलाज होता. त्यांनी ठरवलं, आईचा नाविलाज होता. मध्यरात्रीच्या काळामध्ये तो अरण्यात निघून गेलेला आहे. जाताना एक दूर बरोबर घेऊन गेलाय. कशाला? झोका खेळायला. मग कशाला फाशी घ्यायला? पण काय त्याचं दैव होतं देव जाणे. नेमकं तिथून भगवान श्री ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई चाललेत. त्यांनी दूर सुद्धा एका फांदीला बांधलेला आहे. फाशी घ्यायची, शरीर सोडायचंय. पण त्याचं लक्षात आलं की काही असलं तरी कोणीतरी संत आले दर्शन करू. आणि योगायोगानं त्याला ज्ञानोबरायांचे चरण मिळाले. निवृत्तीनाथ बाजूला गेले, सोपान काका गेले, मुक्ताबाई गेल्या आणि ज्ञानोबरायांच्या त्या चरणाचा स्पर्श झाला. त्याचं भाग्य उदयाला आलं. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय जोडले आणि ते पाय सोडायला तो तयारच नाही. आपल्या डोळ्यातल्या अश्रून ज्ञानोबरायांचे पाय त्यांनी धुतले आणि बऱ्याच वेळ झाल्यानंतर ज्ञानोबरांना, ए बाबा, अरे उठ ना तू. मग त्यांनी टाहो फोडला, महाराज, मी बाबा नाही, मी बाई आहे. ज्ञानोबराचं दीर्घदर्शी संत होते. ज्ञानोबरांच्या समोर सगळा चित्रपट असा उभा राहिला आणि ज्ञानोबराने सांगितलं, तू बाई आहेस, पण माझ्या मुखातून शब्द पडलेला आहे की तू बाबा आहेस. बोल, तू कोण आहेस? बाई आहेस का बाबा आहेस? ज्ञानोबराने वर्णन केलंय. एका निमिषामध्ये, म्हणजे डोळ्याची पापणी लावण्याच्या आत त्या बाईचा पुरुष झाला. जिही निमिष मात्रे देह पालटिला, श्रेयचा तो केला पुरुष उभा. आणि हे कशामुळे घडलं? फक्त सत्य बोलण्यामुळे घडलेलं आहे.
संत जीवनामध्ये जे बोलतात ना ते सत्य बोलतात. आणि तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुमच्या लक्षात येईल का बरं ज्ञानोबांचं इतकं बोलणं गोड लागतं. त्याचं कारण आहे त्या वाणीनं सतत कल्पामध्ये सत्य बोलण्याचं तप केल्यामुळे कुठलाही शब्द ज्ञानोबांचा ऐकला तरी तो गोड लागतो, अमृतासारखा लागतो. लटीके वचन नाही. देही उदासीन, संत देहावर उदास असतात. त्याचं पहिलं लक्षण आहे की हे शरीर आपल्याला मिळाल्यानंतर हे शरीर आपलं नाहीये, कोणाचं आहे. ज्ञानोबांनी असं वाक्य म्हणलं, म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता. या शरीरावर फक्त काळाची सत्ता आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. आणि 99 वर्षाच्या करारावर आपण घेतलेला आहे. 99 वर्षाचा करार संपला की ज्याचं त्याला परत वापस करायचंय. पिंड हा पाचाचा आणीला उसना, शेखी लागे ज्याचा त्याशी देणे. ज्याचा आहे त्याला द्यायचा असल्यामुळे साहजिक संत त्या देहाविषयी उदास आहेत. आणि संतांचं एक लक्षण आहे, भक्त ऐसे जाना गेल्या पासानी मारोनी, गेल्या पासानी मारोनी, गेल्या पासानी मारोनी, गेल्या पासानी मारोनी. लक्षणे लटीके वचन नाही, देही उदासीन. तुकोबारांना विचारलं, तुम्ही देहावर उदास राहता, मग जगाला बोलत असताना काही शिव्या देता का. तुकोबारा सांगतात, अजिबात नाही. मी जगाला शिव्या देत नाही, पण जगाबरोबर बोलत असताना त्या बोलण्याचा काय गुणधर्म आहे, कसं बोललं पाहिजे याचं उत्तर जगद्गुरु तुकोबार आहे. अभंगात मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अतिशय गोड शब्द तुकोबारायांचे मधुरा वाणी होती. साधूचा हा विशेष आहे की साधू बोलत असताना साधूच बोलणं अमृतापेक्षा ही जास्त गोड आहे. ज्ञानोबारांनी फारच गोड वर्णन केलं. तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृतापेक्षाही जास्त गोड बोलणं हे ज्ञानोबारांचे तुकोबारांचे. फार आरडणं म्हणजे माधुर्य नाही. काही काही लोक कर्कश आरडतात, हे माधुर्य नाही. संतांच्या बोलण्यामध्ये माधुर्य आहे. तुकोबारा सांगतात माझ्या मुखातून जे अक्षर बाहेर पडलेत ना ते अक्षर कसे आहेत माहिती, अमृतात असे भिजून ते बाहेर आलेत. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नव्हे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे करणे. अमृताची उपमा देऊन टाकली. का? अमृतापेक्षा दुसरा गोड पदार्थ नसल्यामुळेच तुकोबारा म्हणतात मधुरा वाणी होती. आणि शेवट उत्तरार्धामध्ये फार भाव गोड तुकोबारांनी ठेवला. तुका म्हणे वाव पोटी. आता पोटी हा शब्द अनेक अभंगामध्ये येतो. ज्याचं पोट मोठं आहे ना ते पंथ असतात, ज्याचं अंतकरण मोठे ते संत असतात. अशा दोन व्याख्या समजावून घ्या. नाही तर नुसते पोट मोठे आहेत, आलिंगन द्यायला गेलं तर पोटाला पोटच चिकटत आहे, हृदय कुठं चिकटत आहे. त्यांच्या पोटामध्ये म्हणजे अंतकरणामध्ये वाव म्हणजे जागा आहे. जगानं त्रास द्यावा आणि संतांना सहन करावा. तुकोबारांचं 2 मिनिटात चरित्र. जगद्गुरु तुकोबारांना खरा त्रास जर मिळाला असेल तर मंबाजी गोसाव्यापासून. कारण सगळा मान पहिला मंबाजी बोला स्वतः. तुकोबारा कीर्तन करायला लागले, मंबाजी बोचा मान गेला आणि त्याच्या अंतकरणामध्ये अशी ज्वलन व्हायला लागलं. काय करावं. पण एक दिवस जगद्गुरु तुकोबारायांची मै सुटली आणि मंबाजीबाच्या वाडग्यात गेली. म्हैस असा प्राणी तो कमी खातो पण नाच जास्त करतो. बरेच माणसं म्हशीच्या वर्णाशी आहेत, त्यांना ताटात किती घ्यावं आणि किती सोडून द्यावं याचा मेळच लागत नाही. राग आला. जगद्गुरु तुकोबारा पांडुरंगाच्या मिंद्रामध्ये भजन करताय, पळत आला आणि जगद्गुरु तुकोबारांना पकडलं. आणि मग तुम्ही हार गाठलाय, मला असा हार थोडा गाठला त्याने. असं वर्णन केलं महाराज की पहिली शिवी त्याने पुन्हा येऊन दिली नाही. काय शिव्याचा सुद्धा अभ्यास केला. पहिली शिवी पुन्हा येऊन दिली नाही. शिव्या देत देत वाडग्यापर्यंत आला. महाराजांनी वर्णन असं केलंय, शिव्या गाळी नीत नाही बहु फार विटंबिले. फार विटंबना केली, फार अपमान केला तुकोबारांचा, पण एवढ्यावर त्याचा राग थांबला नाही. ज्या जगद्गुरूच्या अक्षरावर देश तारतोय त्या अक्षर कर्त्यांना त्यांनी बोराटीच्या काठीने मारायला सुरुवात केली. वाडगं होतं आणि बोराटीची काठी जगद्गुरु तुकोबारांच्या अंगावर मारायचं. जगद्गुरु तुकोबारा त्याला काहीच बोलणार. रक्तबंबाळ अंग झालं. तुम्हाला 2 फरक सांगू का. कोयत्याने जर तुम्ही मारलं ना तर कोयत्याचा वार होतो. कोयत्याने मारल्यानंतर टाके घेता येतात, पण ब्लेड मारलं ना तर ब्लेडचे टाके घेता येत नाहीत.
घातक ब्लेड आहे, तसं बोरीचा काटा असा आहे की तो अतिशय चोभला महाराजांच्या अंतकरणाला आग व्हायला लागली अंगाची. तुकोबरा सांगतात इतकं मारलं त्यांनी मला काठीनं, अंगी काठी वरी मारविले. आणि ते तुकोबरा संध्याकाळी कीर्तन करायला लागल्यानंतर सगळेच आले, फक्त जगद्गुरु तुकोबरांना मंबाजी बाबा दिसणार. या महाराष्ट्राची ही विशेषता आहे की या महाराष्ट्रातला पहिला साधू ज्यांनी मारले त्यांच्या घरी जाऊन त्यांचे हात पाय दाबतात. म्हणले का याच हाताने तुम्ही मला मारलं, तुम्हाला श्रम झाले त्यामुळे तुम्ही कीर्तनाला आले नाही. किती त्यांच्या अंतकरणामध्ये जागा असेल, किती मोठी क्षमासाठी त्यांचं अंतकरण उदात्त असेल. तुकोबरा म्हणतात आमच्या अंतकरणामध्ये वाव आहे म्हणजे जागा आहे. त्यामुळे तुम्ही काशीला जर गेले, वारंगी महाराज ऋषिकेशला तुम्ही जाताय, तुमचं कीर्तन झालंय, आत्ता गेलं तर तुम्ही साधूच्या पंक्तीला जा. कैलास आश्रम आहे, त्याचं ज्ञानपीठ आहे, गीता आहे, अनेक आश्रम आहेत, पंक्ती होतात तिथं. तिथं गेल्यानंतर साधू विनोदी शैली पंगत बसले जाते सगळे ब्रह्मचारी शिकायला. आणि ते म्हणणार अरे सावकाश जेवा. शब्द काय? सावकाश जेवा. याचा अर्थ खूप हळूहळू जेवा असा नाही, पोटामध्ये थोडा अवकाश ठेवून जेवा, कारण ते अन्न पोटात आल्यानंतर ते फिरलं पाहिजे. त्याचा काय अर्थ करा? सावकाश म्हणजे अवकाश, अवकाश ठेवून जेवा. नाही तर काही काही इतकं जेवतात की संध्याकाळी जेवलं तर पाठ त्यांचं ऑपरेशन करावं लागतंय. असं जेवू नका. काय सांगायचंय? जेवताना सुद्धा जागा ठेवा. तसं परमार्थ करत असताना, जगाने त्रास देत असताना साधूने आपल्या अंतकरणामध्ये जागा ठेवली पाहिजे. तुकोबरा म्हणतात मधुरावानी होटी, तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. झालेली ही चिंतन सेवा जगद्गुरु तुकोबरांच्या चरणावर समर्पित करायची आणि त्यांच्याकडे प्रार्थना करायची. पण आपली प्रार्थना, आपले शब्द तुकोबरा ऐकणार नाहीत. मग ज्ञानोबारावर विशेष प्रेम तुकोबरांचे, त्यांच्या शब्दात आपण ती प्रार्थना मांडायची. तुम्ही संत माझी या कडा, कराल दिठीचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. महाराज आमच्या भक्ती क्षेत्रामध्ये तुमच्या कृपेची आम्हाला नितांत गरज आहे. या अभंगामध्ये जे अष्टपैलू तुम्ही मांडले, या एखाद्याही पैलूनं आमचं जीवन संपन्न झालं पाहिजे आणि हे शरीर पडेपर्यंत असं बोलता आलं पाहिजे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, बाकी सगळ्या पदव्या शुल्लक ह्यात. काय बोललो मी? बाकी सगळ्या पदव्या शुल्लक ह्यात. एकच पदवी सच्चिदानंद पदवी घेणे, आणि या पदवीला प्राप्त होण्यासाठी तुम्ही आमच्यावर कृपा करा. अशी प्रार्थना करत करत आपल्या वाणीलाही पूर्ण विराम द्यायचा आहे. तुम्ही अतिशय शांत चित्ताने कीर्तन ऐकलं, त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देतो. का बरं धन्यवाद देतो? अशी पद्धत झाली आता सुरू की भजन जर सुरू झालं, जसा हा अभंग आहे धन्य ते संसारी, याला एक चाल लावतात. येथे उपकारासाठी आले, याला एक चाल लावतात. लटिके वचन, याला एक चाल लावतात. आणि मधुरावाणी होटी, याला एक चाल लावतात. याच्या 4 चाली होईपर्यंत 1 तास निघून जातो. आणि भजन झालं, याची चाल संपली की हा टाळ खाली ठेवतो आणि निघून जातो. त्याला विचारलंय अरे भजन चालू आहे, तू चालला कुठं? तो न मला एवढाच उद्योग आहे का? करा तुमचं भजन, नाही नका करू. अरे 1 तास तूच गायलं की धान्या. मग हे जे विठ्ठल कोण घेणार, पूर्णता कोण करणार? तशी आपल्यावर पाळी येऊन तुम्ही नाही दिली, त्यामुळे तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि तुकोबाराकडे हीच प्रार्थना आहे, सगळ्यांना चांगलं आयुष्य द्या, निरोगी आयुष्य द्या, उत्तम आरोग्य द्या, आणि देवा आमचं सगळ्याच कल्याण करा. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही झालेली चिंतन सेवा समाप्त करत असताना देवाच्या चरणावर पूर्ण करायची. वारंगी महाराजांचं अतिशय सुंदर असं निवेदन आहे. आणि सगळे महाराज मंडळी मृदंगाचार्य, तसे मृदंगाचार्य आणि मला खूप आवडलेत मृदंगाचार्य. त्याचं एक कारण आहे, आम्ही तब्येतीने दोघं जवळजवळ सारखेच आहोत.
नाही का, एक प्रमाण आहे तुकोबऱ्यांचा, असं एक शपथ आहे महाराज. राग मानू नका, मी आपला विनोद करतोय. भक्ती सुखे सुखावला आणि 36 फूट वृंदावला. काय करावं, काहीच खात नाही.